नमस्कार मैत्रिणींनो, लाईफस्टाईल ओके या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजसुद्धा आपला उलन मॅट रांगोळी हाच व्हिडिओ आहे। बघा किती सुंदर अशी डिझाईन आपण आज बघणार आहोत। ही डिझाईन कशी काढायची, यामध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या पाकळ्या काढलेल्या आहेत, फुलं काढलेली आहेत। याबद्दल आपण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अशी तुम्ही लहान मोठी आकाराची रांगोळी काढू शकता। हा आहे बॅनर पेपर। कस्टमरला बॅनर पेपरवरतीच ही डिझाईन हवी होती। यावरती मी पेन्सिलच्या मदतीने आधी ड्रॉ करून घेतलेला आहे। त्याचे योग्य असं तुम्हाला मेजरमेंट सांगते। 14 बाय 14 इंच अशी या रांगोळीची साईज आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लहान मोठी करू शकता, त्यानुसार माप कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। आता 14 इंच म्हणजे आपली दोन्ही साईडची पाकळी 5-5 इंच येणार आहे आणि मधला सर्कल येणार आहे तो 4 इंचाचा। 4 इंचाचा सर्कल घेण्यासाठी आपण 2 इंच माप घेऊन मध्य रांगोळीचं मध्य काढून तो सर्कल आपण काढून घेणार आहोत। 2 इंच माप घेतल्यानंतर आपला 4 इंचाचा सर्कल तयार होतो। पहिला सर्कल काढून झालेला आहे, त्याच्या आतमध्ये आता आपल्याला दुसरा सर्कल काढायचा आहे। त्यासाठी इथे मी परत 3 इंचाचं माप घेऊन 3 इंचाचा सर्कल काढायचा आहे, म्हणजे आपल्याला 1.5 इंच माप घ्यावा लागणार। परत दुसरा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपण मधल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन काढून घेऊया। या लाईन काढल्यामुळे आपल्या रांगोळीचे जे पानं आहेत त्या पानांचा सर्व आकार एकसारखा येतो। यामुळे मध्य काढायला मदत होते, पानांचा मध्य काढायला मदत होते। आकार अजिबात चुकत नाहीत। आपल्याला 5 इंचाचं पान घ्यायचं आहे, तर आपण एक पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती पानाची उंची 5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि पानाचा आकार तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि परत ते कटिंग करून आपलं पान 5 इंचाच्या उंचीचं तयार होतं। पान आपण खालून लंबगोल अशा आकारात काढलेला आहे, पण आपल्या डिझाईनमधलं पान लंबगोल नाही, तर त्याला परत थोडंसं आपण पसरट करून घेणार आहोत। सुरुवातीला आहे अशा आकारामध्ये पान मेन 4 ज्या पाकळ्या आहेत त्या ड्रॉ करून घ्या। जसं की प्लसचं साइन असतं त्या आकारामध्ये आपल्याला 4 पाकळ्या, त्या बाजूला आपल्याला 4 पाकळ्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। कुठल्याही 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला परत दुसरी पाकळी काढायची आहे। त्यासाठी आपण ज्या 2 पाकळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये किती अंतर आहे आपण बघणार आहोत। तर बघा 2 पाकळ्यांच्या मधलं अंतर आहे 2 इंच। त्या 2 इंचाच्या मध्ये ज्या आपण मगाशी लाईन काढली होती, सेंटर लाईन, त्या लाईनवरती, मधल्या लाईनवरती इकडे अर्धा इंच मार्किंग करायचे आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचे आहे। मधली जी लाईन आहे ना काढलेली सरळ, त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि तिथे हे जे आपण पानाचे आकार काढलेला होता तो ठेवून परत ड्रॉ करून घ्यायचा आहे। याच्यामुळे आपल्याला सर्व बाजूने एकसारख्या पाकळ्या काढण्यास मदत होते, अजिबात आकार चुकत नाहीत। आता बघा इथे खालच्या बाजूला थोडासा निमुळता आकार असल्या कारणाने मी त्याला थोडंसं पसरट करून घेतलं, त्याच्यामुळे आपल्याला मधल्या ज्या छोट्या पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आहेत त्याचा आकार मिळतो। तशीच जर निमुळती पाकळी आपण ड्रॉ केली तर त्या मधल्या पाकळ्या आपल्याला खूप कमी उंचीच्या आणि जाडीच्या आकाराने तयार होतात। त्यामुळे थोडंसं गॅप ठेवायचा त्याच्यामध्ये, म्हणजे मधले आकार छान येतात। ही सर्व डिझाईन तुम्ही आधी पेन्सिलने ड्रॉ करून घ्या, म्हणजे जरी चुकलं तरी आपण इरेज करून परत त्याच्यामध्ये करेक्शन करू शकतो। पूर्णपणे आपली डिझाईन काढून झाल्यानंतरच मार्कर किंवा स्केच पेनच्या मदतीने या डिझाईनला आउटलाईन देऊन घ्या। आउटलाईन दिल्यामुळे जेव्हा आपण उलन याच्यावरती स्टिक करत असतो तेव्हा आपले आकार चुकत नाहीत, परफेक्ट आकार आपले येतात। हे आकार काढत असताना सुद्धा सर्व बाजूने जे आपण माप तयार केली होती पानांची ते ठेवून बघत चला, म्हणजे जेणेकरून आपले आकार या कापडाच्या बाहेर जाणार नाहीत आणि आपली डिझाईन चुकणार नाही। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता बघा, इथे आपण मगाशी 1.5 इंच माप घेऊन 3 इंचाचा सर्कल काढला होता. त्या सर्कलमध्ये मला खूप कमी जागा वाटते, म्हणून मी परत अर्धा इंच कमी म्हणजे 1 इंच माप घेऊन परत एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. अशा चुका झाल्या तरी सुद्धा आपल्या त्या उलन लावल्यानंतर दिसत नाहीत. फक्त आकार सर्व एकसारखे आले पाहिजेत. आत्ता जे बाहेरच्या बाजूला हिरव्या रंगाची पाकळी होती ती काढायची आहे. आता जी छोटी पाकळी काढली आहे आणि पहिला सर्कल आहे तिथून आपल्याला वरपर्यंत परत एकदा 5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. सर्व पाकळ्या या 5 इंचाच्या असणार आहेत उंचीला. फक्त आतल्या छोट्या पाकळ्या आहेत त्या 5 इंचाच्या नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन टिप्स तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळतील. तुम्हाला आणखी काही वेगळे प्रश्न असतील किंवा वेगळ्या डिझाईन्स हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्ही डायरेक्ट रेक्झिनवरती किंवा अशा पेपरवरती सुद्धा या डिझाईन्स ड्रॉ करून विकू शकता. कपड्याचं वजन करायचं, त्याची किंमत काढायची आणि तुमची थोडीशी मेहनत ॲड करायची आणि त्याची प्राईस लावून तुम्ही हा सुद्धा बिझनेस चालू करू शकता. ट्रेस पेपर बिझनेस तर सध्या चालूच आहे. त्याच जोडीला डायरेक्ट पेपरवरती अशा डिझाईन्स ड्रॉ करून सुद्धा तुम्ही विकू शकता. आता आपण जे मार्किंग करून घेतलं आहे तिथून आपल्याला हा त्रिकोण बरोबर आकार घ्यायचा आहे. आधी पेन्सिलने ड्रॉ करून घ्या, परत स्केच पेन किंवा मार्करच्या मदतीने डार्क करा.